तुझ्यासाठी गणपती म्हणजे काय? ते वाक्य ना, तू माता तूच पिता, तू बंधू तूच सखा, की बाप्पा समोरून प्रश्न विचारतोय, मग मी त्याची उत्तर देतोय. ही जर आपल्या घरात आणली तर आणि त्या लोकेशनवरती बाप्पाला बसवलं तर कसं वाटेल? आता तू एवढा इमोशनल झालायस तर आपण विसर्जनचा विषय काढूया. विसर्जन म्हणजे हा दिवस नको, जे काही गोष्ट येते तिला तिथून जायचंच आहे या दुनियेतून. बट बाप्पाकडे काय मागायची गरजच नाही, तो सगळं देतोय. इमोशनल झाला भाई. नमस्कार मंडळी. गणेशोत्सव हा फक्त एक सण नाही तर कलाकारासाठी एक रंगमंच आहे. तर आज आपण भेटणार आहोत एक अशा व्यक्तीला जो फोटोग्राफर पण आहे आणि गणपतीचं डेकोरेशन पण करतो. तर साई कसा आहेस? मी मस्त. तू कसा आहे सिद्धेश? एकदम मस्त. तर हा आहे साई कळंबे. तो फोटोग्राफर पण आहे आणि गणपतीची सजावट पण करतो. तर जाणून घेऊया ह्याच्या गणेशोत्सवाचा पीओव्ही. तुझ्यासाठी गणपती म्हणजे काय? गणपती म्हणजे ना, पहिली बात मी त्याला असं बघतो की तो माझा एक सखा, फ्रेंड, मित्र. जस्ट असं कधी काय वाटलं ना तर फक्त त्याकडे बघतो. एक मूर्ती आहे छोटीशी घरी, डोळे ठेवून बाप्पाच्या नजरेला नजर मिळवली की ती समोरून उत्तर यायला लागतात. तो बोलायला लागतो, नाही हे असं आहे, हे असं. म्हणजे ते वाक्य ना, तू माता तूच पिता, तू बंधू तूच सखा. कधी कधी तो असं वाटतो की तो आई वडिलांसारखा स्ट्रिक्ट पण आहे आणि कधी कधी वाटतं की हे चूक आहे, तिकडे तो थांबवायला मदत सुद्धा करतो. आता तू फोटोग्राफी पण करतो आणि डेकोरेशन पण करतो. जेव्हा तू या दोघांपैकी एक गोष्ट करत असतोस, तुला बाप्पांचं नामस्मरण करतो की कसं, म्हणजे कशी स्टार्ट करतो कोणती गोष्ट? पहिली गोष्ट म्हणजे ध्यानात आपल्या बाप्पाची मूर्तीच येते की श्री गणेशाय नमा, ह्याच्यानेच पुढे चालू करतो. आणि जिथे जिथे काही अडथळा वाटतो किंवा ज्या वेळेस आपण बघतो डेकोरेशन, खूप असे टप्पे येतात की जिथे आपल्याला वाटतं की हे नाही होऊ शकत. आणि डेकोरेशन करताना एक दीड महिना जातो. पण त्या एक दीड महिन्यामध्ये असे काही दिवस येतात मध्ये पूर्ण ब्लँक असतो. तिकडे त्या दिवशी काहीच काम होत नाही. म्हणजे ती काय स्टेप करायची, काय आयडिया करायची, यासाठी काहीच नाही. मग ते सुचेपर्यंत दिवस जातात. आणि मग तेव्हा फक्त एकच बाप्पाकडे असतं, काहीतरी आयडिया दे, काहीतरी उपाय दे याच्यावरती. म्हणजे काही काम अडत असेल, मग तो असं काहीतरी सिच्युएशन निर्माण करतो किंवा अशी माणसं येतात, तो स्वतःहून पाठवत असेल आणि ते काम होऊन जातं. किंवा इझिली क्विक आयडिया येते आणि ते होऊन जातं, असं आहे. आणि फोटो काढताना म्हणशील तर मोस्टली बाप्पाला टिपताना त्याच्यासोबतचे जे आजूबाजूला भक्त असतात त्यांचे इमोशन्स टिपायला खूप जास्त मजा येते. आणि खूप बरं वाटतं की ज्या भावनेने ते बघत असतात त्या मूर्तीकडे, ते टिपणं एकदम भिडून जातं काळजामध्ये. एकदा समजा मूर्तीकडे बघितलंस तर तुला तुझ्या मनात काय चालत असतं की तुझ्याशी बोलतोस का, कसं? तर बऱ्याच वेळा मूर्तीकडे बघितल्यावरती असं वाटतं की बाप्पा समोरून प्रश्न विचारतोय, मग मी त्याची उत्तर देतोय. आणि कधी कधी असं वाटतं की मी मनातून बोलतोय आणि तो डायरेक्ट सांगतोय, नाही हे असं नाही, इकडे हे असं कर, माझ्या बाजूला इकडे एवढी जास्त गर्दी नको, हे मला सुटसुटीत जागा पाहिजे. अरे असं. मग त्या प्रॉपर त्या विजननी ती मूर्ती बसवावी, तिकडे फिट करावं लागतं. कारण का जेव्हा आपण सजावट करतो तेव्हा पूर्ण बाप्पा तिथे नसतो. आपल्याला इमॅजिन करावं लागतं की ती मूर्ती तिथे आहे, ती बसल्यावरती तिचा फेस कसा दिसेल आणि मग त्यानंतर मग त्या अँगल मध्ये ती कशी वाटेल. तो हे असतं. मग तेव्हा आपण इमॅजिन करतो की आपली मूर्ती पहिलीच बुक असते, म्हणजे जशी थीम ठरली तर त्यानुसार आपण मूर्ती बुक करतो, ज्या पोज मध्ये असेल. मग ती इमॅजिन करून बाप्पा हा तू असा असशील, मग तुझे हात इकडे असतील, मग तिथून मागे कसं दिसेल बॅकग्राऊंड, असं इमॅजिन करत ते सेट करतो आपण. समजा मग आता एक वर्ष मी केलेलं की बाप्पा हा असा पांडवकालीन गुहेत बसलाय, तर तो तेव्हा कसा दिसेल. तर ह्या वर्षी आपण केलं की बाप्पा भजन करतोय आणि तो मारुतीच्या बाजूला बसलाय आणि त्याचे सगळी मूषक मंडळी सुद्धा त्याच्या आजूबाजूला आहे, तेव्हा कसं दिसेल. हे थोडं इमॅजिन करून मग त्याच्यामध्ये आपण बसवायचा. आता तू डेकोरेशन सोबत फोटोग्राफी आणि व्लॉगिंग पण करतोस, बरोबर? तर मला एक सांग, असा कोणता क्षण आहे तू कॅप्चर केलायस जो तुला पटकन बालपण आठवलं तुला? असं विचारायला गेलास ना तर बालपणी लहान असताना एक छोटा निकॉनचे ते लेन्स बाहेर यायचे ते वाले कॅमेरे होते. तेव्हा असेल एक 6वी 5वी 6वी मध्ये. आणि तेव्हा असे नॉर्मली फोटोज काढताना गणपतीचे, लालबागचे वगैरे आपल्या इथल्या एरियामध्ये, मग तेव्हाचा क्षण आठवायचे. आणि आता तू जर ते कम्पेअर केलंस तर आता आयफोन आले, हे आले, ते आले, पण त्या वेळेची जी मजा होती, लहान होतो. बट पप्पा काय करायचे, असे खांद्यावरती वगैरे बसवून, भले गर्दी असेल काय असेल, प्रॉपर सेफ जागेमध्ये ठेवून, हा तुला फोटो काढायचा आहे ना, काढ वरती धरून, मग फोटो काढणार, मग ते व्हिडिओ काढणार. मग तेव्हापासून ती एक छोटी मोठी आवड निर्माण झाली. मला सांग, तुझ्याप्रमाणे गणेशोत्सव म्हणजे काय? माझ्याप्रमाणे गणेशोत्सव म्हणजे बाप्पाची भक्ती सगळ्यात जास्त झाला पाहिजे. कारण का बाप्पा तर असतोच, पण तो आपल्या घरात येतो 10-11 दिवसांसाठी.
ते काय असेल, पण जेव्हा तो येतो त्याला पूर्ण भक्तिभावाने त्याची जेवढी आपण सेवा करू ना, ती काय म्हणा किती पण भक्तिभावाने सेवा केली तरी ती आपल्याला अशी कमीच वाटते. अजून काय करू शकतो रे, अजून काय करू शकतो रे दरवर्षी. तर ते असं फील होतं. आणि गणेशोत्सव म्हटल्यावरती ना की खूप युनिटी अशी फील होते. जसं मी डेकोरेशनच्या सेक्टरमध्ये तुला बोलेन की आपण सेटअप आपल्याला दिसतो, बट त्याच्या मागे एवढे सगळे हात असतात इन हँड्स, म्हणजे जे आपल्या फॅमिली मेंबर्स आहेत. तर एक माझी संकल्पना जरी असली तरी मदत करायला लॉजिकली टेक्निकली खूप लोक असतात क्रिएटिव्हिटीमध्ये. हे घरातले झाले, पण जे बाहेरचे असतात, फॉर एक्झाम्पल आता ह्या वर्षीच्या सेटअपमध्ये मला कुठे मेटलचा स्ट्रक्चर लागला, मग त्याच्यामध्ये आपले मुस्लिम दादा सुद्धा आहेत. कुठे बॅनरचा फ्लेक्स लागला, मग त्याच्यामध्ये साऊथ इंडियावाले अंकल सुद्धा आहेत जे फ्लेक्स मध्ये मदत करतात. मग हे एक्सटर्नल हँड सुद्धा येतात. म्हणजे त्या एका बाप्पाच्या सजावटीसाठी खूप सारे हात एकत्र येतात आणि किंबहुना तो बाप्पाच त्यांना जोडत असेल आपल्यासोबत आणि ते सगळं जुळून येत. तू एक डेकोरेशन बनवलंस आणि तू एक फोटो पण काढलास. डेकोरेशन बनवल्यावरती तुझी समजा कोणी ऑडियन्सने एकदम रिॲक्ट केलं तेव्हा तुझी रिॲक्शन काय असते त्याच्यावरती, किंवा फोटो काढला तर ऑडियन्सला आवडला तेव्हा तुला कसं वाटतं, ती फिलिंग काय असते? खूप म्हणजे चांगला प्रश्न आहे हा. एकदम भारी वाटतं, कारण का जी ती 1-1.5 महिन्याची मेहनत असते ती विदिन सेकंड्स तुम्हाला एखाद्याच्या एक्सप्रेशन वरून दिसून येते की आपण मेहनत केली आहे. त्यांनी पहिल्या क्षणात बघितलं आणि तिथे त्या रिॲक्शन्स ज्या आपण बघतो समोरून त्या खूप मनाला भावून जातात. की एखादी एक आजी होत्या, अरे एवढं सुंदर मंदिर घरात बनवू शकतो का रे, एवढं मोठ्या, म्हणजे घर थोडं साईज लहान पण आपण ते जी युजनेस त्याची मेंटेन केलेली, प्रपोर्शन्स मेंटेन केलेले, आणि मग त्यांनी आवडीने जवळ येऊन ते नजर वगैरे काढतात. आणि कलाकाराला काय पाहिजे असतं की आपलं कौतुक, की तू जे काम केलंय ते लोकांना आवडलंय बस, आणि ती पोच पावती आपल्याला त्यांच्या एक्सप्रेशन्स मधून आणि ते जे बोलतात त्याच्यावरून मिळून जाते. एक व्हिडिओ काढलेला, व्हिडिओ चिंतामणीच्या आगमनामध्ये एक काकी होत्या आणि गणपती बाप्पा मंडपात बसायला आणि बाप्पाची मूर्ती ट्रॉली फिरवतात चिंतामणीची, पुढे पाठी करतात. तर तेव्हा त्या अशा फक्त रडतायत, बघतायत बाप्पाकडे आणि रडतायत. माझं पटकन लक्ष गेलं की त्या का रडत असतील. म्हटलं चल एक शॉट घेऊया पटकन असा. त्यांचा घेतला आणि मग चिंतामणीचा असा शॉट घेतला आणि ती फक्त एक सिंगल शॉट रील मी टाकली आणि त्याच्यामध्ये कॅप्शन लिहिलं की POV ही इज बॅक, तो आलाय. टायटल आला आपला. आणि तो आलाय आणि ती व्हिडिओ मलाच बघून पहिलं रडायला येत होतं, ते का रडत असतील. नंतर मला विचार केला की तो आल्यावरती ना मनातल्या सगळ्या भावना अशा बाहेर येतात आणि आपण कंट्रोल करू शकत नाही, ते सगळं बाहेर येतं. आणि त्याच्या समोर आलेले जे अश्रू असतात ना ते कधीच खोटे असू शकतात. इमोशनल झाला बाई. आता तू एवढा इमोशनल झालायस तर आपण विसर्जनचा विषय काढूया. हा, तर मला सांग तुझ्यासाठी विसर्जन म्हणजे काय? विसर्जन म्हणजे हा दिवस नको असं वाटत असतं, बट आपल्याला माहिती आहे ना की लाईफमध्ये जे काही गोष्ट येते तिला तिथून जायचंच आहे या दुनियेतून. बट ती गोष्ट आपल्याकडे, जसं एक तुझाच मी व्हिडिओ बघितलेला आर्ट ऑफ लेटिंग गो, की त्याच्यामध्ये तू जी लाईन वापरली आहेस की जी गोष्ट जाते ती गोष्ट कधी ना कधीतरी पुन्हा तुमच्याकडे, त्या गोष्टीला जर फिलिंग आहे तुमच्यासाठी ती येणार तुमच्याकडे. ते खरंच मनाला भावल्यासारखं आहे. आणि ती बाप्पा जसा दरवर्षी गेल्यावरती दुसऱ्या वर्षी येतोच आणि तेवढंच हॅपीनेस आणि तेवढ्याच एनर्जीने आपण त्याचं स्वागत करत असतो. मग विसर्जन पहिला तेव्हा जो दिवस उजाडतो तेव्हा वाटत असतं अरे यार जाणार, बट बाप्पा तू चाललायस ना, तर नेक्स्ट वर्षी तुझ्यासाठी अजून काहीतरी चांगलं करायचं आहे, डेकोरेशन अजून काहीतरी चांगलं करायचं आहे, अशा हिशोबाने त्याला निरोप देतो. आणि जो विसर्जन झाल्यावरती की आपलं मन तर स्थिर नसतं, नुसतं पुसायचे डोळे, यायचं घरी, जेवायचं, थोडं झोपायचं आणि आता विषय येतो डेकोरेशन काढायचा. खरं तर मी जे स्वतः डेकोरेशन करतोय ना ते माझा खूप जवळचा मित्र आहे सर्वेश करून, त्याच्या घरात करतो. आम्ही सेम बिल्डिंग मध्ये राहतो, तर तो एवढा खास मित्र आहे की आम्ही भावाभावांसारखं. म्हटलं अरे तू भाऊच आहे आपल्याकडे इथेच डेकोरेशन करायचं, आणि त्यांच्या घरामध्ये मग आम्ही ते डेकोरेशन करतो. बट काय होतं, आपल्या गावी पण जायला लागतं, आपल्या गावचा गणपती असल्यामुळे. मग पहिले 2 दिवस तिकडे डेकोरेशन झालं, मग मी गावी निघून जातो. आणि गावी निघून गेल्यावरती मग तिकडे विसर्जन वगैरे सगळं तिकडे, आणि त्यानंतर त्यांचं विसर्जन इकडे होऊन जातं. मी डेकोरेशन काढायला येतच नाही, कारण का मला ते फिलिंग नाही होऊ शकत की ते आपण एवढं जे चांगलं केलेलं आहे आणि तो बाप्पा गेलेला आहे तिकडून आणि ते डेकोरेशन काढायचं आहे.
मग ते जे आहेत त्यांच्या घरातले तेच डेकोरेशन काढतात, कारण का मला ते खूप वाईट वाटतं डेकोरेशन काढताना की ज्या मेहनतीने आपण बनवलेलं असतं आणि तो पूर्ण मखर रिकामी झालेला आहे, तो सेटअप रिकामी झालेला आहे आणि आता सगळ्या त्या गोष्टी निघून जाणार आहेत. तू एवढं मनापासून डेकोरेशनचं काम वगैरे करतोस, बाप्पाची भक्ती वगैरे करतोस, तर तुला जर समजा बाप्पा समोर आले त्यांच्याकडे काय मागशील किंवा काय बोलशील? बट बाप्पाकडे काय मागायची गरजच नाही, तो सगळं देतोय. आणि मी तर त्याला नेहमी विचारतो, तू कसा आहेस, व्यवस्थित आलास ना, आणताना तुला काही त्रास नाही ना झाला, व्यवस्थित बसलायस ना. मी तर तेच बघतो, कारण का न मागता तो सगळं काही देतो, तोच करता आणि तूच करविता. आणि त्यामुळे काय होतं की त्याच्याकडे काही मागायची गरजच नाही लागत. म्हणजे न सांगता सगळ्या गोष्टी ना तोच करत असतो, कारण का आपण म्हणतो ना लाईफ प्लॅन, गॉड्स प्लॅन, देवाचा काहीतरी प्लॅन असेल, तोच लिहित असेल काहीतरी, त्यानेच ठरवलं असेल, नाही तुझं असंच होईल, असंच होईल, असंच कर, असंच कर, म्हणून काय मागायची गरजच पडत नाही. फुल विश्वास त्याच्यावरती आहे, जे काय करेल देईल तो त्याची इच्छा आहे. आता आपण इकडे भेटलो ती पण त्याचीच इच्छा असेल. अरे खरंच असा एक क्षण आहे की तेव्हा डेकोरेशनचं काम असं तुला वाटतं की होणारच नाही आणि तेव्हा वाटलं की बाप्पा मला हेल्प कर, असा एक क्षण आलाय का? खूप वेळा म्हणजे काय बोलू तुला मी, लिटरली या वर्षीचं डेकोरेशन आपण 1-1.5 महिना आधी चालू केलेलं. पण काय होतं की कधी कधी आपल्याला स्ट्रक्चरल जे असतं ना ते बसवायला खूप मुश्किल जातं. की आता जसं मला यावेळी 4 पिलर नको होते, मला 3च पिलर हवे होते. मग कसं करणार, काय करणार, आणि त्याच्यावरती लोड असतो सिलिंगचा. मग आपण म्हणतो की आता मी फक्त एक दिसतोय सजावटकार किंवा डेकोरेशन करतोय म्हणून, बट त्याच्या मागे जे टेक्निकल्स आहेत तो बाप्पाच पाठवत असेल की नाही बघ मी तुला माणूस पाठवलाय, हे तुला आयडिया देतील ना, यांची आयडिया घे तू. मोस्टली बऱ्याच वेळा असं झालंय की आपण त्या फेज मध्ये असतो, डेकोरेशन पूर्ण दिवसभर चालू असतं, मध्ये मध्ये करतोय, आणि रात्री जेव्हा झोपायला जातो ना तेव्हा तो ग्लिम्स देऊन जातो की नाही तुला हे ना असं असं करायचंय, थोडंसं काहीतरी टेक्निकल गोष्ट इकडे तू ही गोष्ट कर. तसं आता ह्या वर्षीच्या सेटअप मध्ये माझं ना स्टेप्स आहेत आणि पूर्ण असं कुंड वगैरे आहे. मेन आम्हाला कन्सर्न होता की त्याला कसं पूर्ण सेटअप द्यायचा, काहीच मिळत नव्हतं. तर सर्वेश जो मित्र आहे ना त्याची एक बहीण आहे, आम्हाला खूप काय काय सामान लागणार होतं, POP वगैरे. त्याच्या आम्ही शॉपवरती गेलो आणि तिकडे आम्हाला कॉन्क्रीटचे युजली असे ब्लॉक्स पडलेले दिसले जे लाईट वेट असतात ते. आणि पटकन सहज लक्ष गेलं, अरे यार हे यूज येऊ शकतं, लाईट वेट पण आहे आणि ते लोड पण घेऊ शकतंय. मग ते आम्ही स्टेप्स बनवले आणि जे बाप्पा ज्या स्टेजवर बसणार आहे पूर्ण ते ब्लॉक्सनी बनवलं. जे आम्हाला विचार करायला 10 दिवस गेले की कशा पूर्ण प्लॅटफॉर्म तयार होईल वरचा, ते विदिन अ सेकंड ते बाप्पाने असंच करून दिलं. पप्पाशी बोललायस का असा एकदा एकटामध्ये? खूप वेळा की कधी कधी असं वाटतं अरे काय यार माझ्यासोबतच असं का होतंय. पण नंतर मग कधी कधी असं वाटतं की आपण बघतो मग बाकीचा आपण जेव्हा विचार करतो, जेवढे प्रॉब्लेम्स आपल्याला म्हणजे नाहीये त्याच्यापेक्षा जास्त प्रॉब्लेम्स कितीतरी बाहेरच्या दुनियेत आहेत. मग तेव्हा आपले प्रॉब्लेम छोटे वाटायला लागतात की नाही ठीक आहे जे आहे ना ते आपलं तर छोटं आहे, लोकांना तर अजून कितीतरी त्रास आहेत, त्यापेक्षा आपल्याला बाप्पाने अजून काय काय दिलेलं आहे त्यात मन समाधान राहायचं आणि पुढे पुढे जात राहायचं. तर त्याचेच प्लॅन आहेत, तो लिहितोय आणि आपलं आयुष्य चाललंय. तू सामान्य माणसाला जे पहिले फोटो काढतात आणि नंतर गणपतीकडे बघतात त्यांना कसं सांगशील, त्यांना काय मेसेज देशील? सो पहिलं मी हाच मेसेज देईन की बाप्पा ज्या रूपामध्ये आलाय, समजा तुम्ही एखाद्या आगमनात आहात किंवा मूर्ती बघायला गेलाय, तो किती सुंदर आहे, तो कुठल्या रूपात आहे ते पूर्ण पहिले त्याला बघा आणि नंतर तुमचे कॅमेरे काढा. कारण का तुम्ही पहिलं जिथपर्यंत तुमचे व्हिज्युअल्स ऑन होत नाही तोपर्यंत आपल्या ब्रेनला कळत नाही की कसं तुम्ही त्याला पहिलं निरखून घ्या, बघा. त्या कलाकाराची पण मेहनत असते ना की त्याने त्या कलाकुसरीने त्याची जी पोज दिली आहे, त्याचे हात वळवले आहेत, त्याचे जे डोळे आखले आहेत, सोंड फिरवली आहे, ते आपण बघतच नाही. आपण नुसते टिपतोय आणि निघून जातो तिकडनं दर्शन न घेता. त्याला काय मला तर वाटतं अर्थ नाही. ऍज अ फोटोग्राफर जर तू म्हणशील, जेव्हा मी काढत असतो पहिली जी एखादी मूर्ती दिसते त्याला पूर्णपणे नीट बघून घेतो, ती कशी आहे, काय आहे, कसं दिसतंय, आणि त्यानंतर ठरवतो की कुठून तिचे अँगल्स घ्यायचे आणि मग कुठून तो चांगला वाटेल. मग आपण मग अजून अँगल शोधायला लागतो. समजा एखादा आगमन लवकर बाप्पा निघालाय, आपल्याला हा अँगल चांगला वाटतो, मग पहिलंच पुढे कुठेतरी जाऊन थांबायचं आणि तिकडून मग तो अँगल कसा येईल. एखाद्या झाडाच्या मागून बाप्पाची ट्रॉली पुढे आली मग ते कसं दिसेल, किंवा एखाद्या खिडकीतून तो हात जर येतोय तर तो कसा वाटेल. ह्या हिशोबाने मग ते पळापळ मग हळूहळू चालू होते. पण पहिलं मूर्ती पूर्ण निरखून घ्या, बाप्पाला बघून घ्या, कारण का त्याचं नवीन रूप समोर आलेलं असतं ना, तो नवीन रूपात आलेला आहे. मग तो पूर्ण बघा आणि मग त्याच्यानंतर फोटो काढा. पण फोटो काढणं पण गरजेचं का वाटतं माहितीये का, कारण का ती मूर्ती जेव्हा बाप्पा आपल्याकडून गेला ती एक आठवण राहते ना की नाही ह्या पोज मध्ये बाप्पा होता.
तू डेकोरेशन खूप वर्षापासून करतोस, हा. तर जी येणारी जनरेशन आहे जेन झी किंवा जेन अल्फा जे पण असतील, तर त्यांना काय मेसेज देशील? त्यांना मी हाच मेसेज देईन की पहिली गोष्ट, जास्त जेनझीच्या याच्यामध्ये तुम्ही ना आपल्या भारतीय संस्कृतीला विसरू नका. गणपती बाप्पा हा आपल्या महाराष्ट्रातला तर आता राज्य महोत्सव झालेला आहे, गणेशोत्सव. तर त्या हेतूने जेव्हा आपण बघतो ना बाप्पाला, मग तो कसा असेल, मग त्याचे जे आभूषणं असतात, तो रिअल रॉयल्टी दैवत्व त्याच्यामध्ये ते वाटलं पाहिजे, त्याच्यात सुद्धा आणि त्याच्या सजावटीत सुद्धा. की आपण कधी कधी बघतो मग गणपतीला मग कोणी काय बनवलंय, डॉक्टर बनवलंय, कोणी बाहुबली बनवलंय, काही वेगळ्याच रूपात. मग त्यापेक्षा तुम्ही बाप्पाचं जे दैवत्व आहे किंवा बाप्पाचं जे बाल स्वरूप आहे त्याच्यात त्याला ठेवा आणि त्याची सजावट त्यानुसारच ठेवा. तू एवढं सगळं डेकोरेशन बद्दल बोललास, फोटोग्राफी बद्दल बोललास, सगळं A to Z विसर्जन बद्दल इमोशनलही झालास, तर मला हे सांग, तू एक लाईन मध्ये समअप कसं करशील त्याला टायटल देऊन गणेशोत्सवचा POV? तर निर्माणापासून ते कॅमेऱ्यामध्ये टिपण्यापर्यंतचा हा होता माझा गणेशोत्सवचा POV. सुंदर भाई, मस्त मजा आली, खूप मजा आली. साईशी बोलून मला खूप काही शिकायला मिळाले. तर हे आहे की बाप्पाची मूर्ती जेवढी इम्पॉर्टंट आहे ना, तेवढी त्याचं डेकोरेशनही इम्पॉर्टंट आहे. आणि एक गोष्ट, जेव्हा बाप्पाचा फोटो काढतात ना, त्याच्या आधी बाप्पाला नीट पहा, त्याला निरखून घ्या, त्याचे डोळे बघा, त्याच्यानंतर फोटो काढा. मग तेव्हा तुम्हाला कळेल त्याचा फोटो किती सुंदर येईल.